तर मंडळी, संध्याकाळच्या छोट्या भूकसाठी आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॅटीस। अतिशय चविष्ट नाश्त्याची रेसिपी आहे। झटपट तुम्ही बनवू शकता आणि एकदम मोजक्या साहित्यात आणि बाहेर जे गाडीवर तुम्हाला मिळतं त्यापेक्षाही चविष्ट। तर जास्ती वेळ न घालवता मंडळी रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साइडला छोटीशी बेल आयकॉन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बटाट्याची उसळ बनवावी लागेल। तर त्यासाठी इथे उकडलेले बटाटे घेतलेत। 3 बटाटे मध्यम आकाराचे उकडून मॅश करून घेतलेले आहेत पूर्णपणे। हे बघा ह्या प्रकारे। आता ह्याला आपल्याला द्यायचे फोडणी, म्हणजे आपल्याला उसळ बनवून घ्यायची। त्यासाठी कढईमध्ये ते 2 चमचे तेल गरम करायचे। तेल गरम होताच याच्यामध्ये आपण घालूया 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, त्यासोबत घालूया अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 2 चिमूट हिंग आणि कढीपत्ता। हलकसं या प्रकारे ढवळून घ्या। आता याच्यामध्ये आपण घालूया हळद अर्धा चमचा आणि याच्यामध्ये फक्त हे बटाटे आपल्याला घालायचे आहेत। आणि चांगल्यापैकी मिक्स करून घ्या। हे बघा मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मीठ राहिलं होतं तर आपण घालूया चवीपुरतं मीठ। बटाटे उकडताना मी मीठ घातलं नव्हतं म्हणून मीठ आत्ताच घालतेय। आता हे आपल्याला थंड करायचं आहे म्हणून गॅस बंद करून घ्या। ब्रेडमध्ये आपल्याला हे स्टफिंग करायचं आहे म्हणून थंड करावं लागेल आणि त्यासाठी पुन्हा वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया। हे थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। ब्रेड पॅटीस आहेत तर ब्रेड आपल्याला लागणार आहे। तर इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत मंडळी। आपल्याला सँडविच बनवायचं आहे, म्हणजे जे बटाट्याची उसळ आपण तयार केलेली आहे ते ब्रेडवर लावून वरती पुन्हा ब्रेड ठेवायचं आहे। पण त्याआधी जर तुम्हाला ब्रेडचे काठ कापायचे असतील तर तुम्ही कापू शकता, पण मी तशीच ठेवते, कापत नाहीये। तर खाली 2 ब्रेड ठेवा, त्याच्यावर आपण आता हे थंड झालेली बटाट्याची उसळ व्यवस्थितपणे पसरून घेऊया। आता आतमध्ये स्टफिंग किती तुम्हाला लेयर जाडी हवी आहे, पातळ हवी आहे त्यानुसारच आपल्याला पसरून घ्यायचं आहे। बरेच जणांना अशी पॅटीस खूप भरलेली लागते, तर त्याकरिता तुम्ही गच्च भरू शकता। पण या प्रकारे बघा, पण इव्हनली पसरून घ्या, बाहेर काढू नका, कारण वरती पुन्हा ब्रेड ठेवून आपण कापून घेणार आहोत छोट्या पीसेसमध्ये। हे बघा परफेक्ट या प्रकारे पसरून घ्या। हे बघा दोघांना लावून झालेला आहे। आता एकावर एक फक्त ब्रेड आपल्याला ठेवायचं आहे आणि हे आता आपण 4 पीसेस मध्ये कापून घेणार आहोत। हे बघा एकदम बरोबर 4 भाग करून घेतलेत आपण आणि अशी छान आतमध्ये स्टफिंग एकदम जाडजूड स्टफिंग भरली आहे, म्हणजे जास्तीची स्टफिंग भरली आहे असं बिलकुलही वाटत नाहीये की कमी भरली आहे किंवा खाताना असं काही जाणवणार नाहीये। आता ह्याच्यासाठी आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे, तर ते बॅटर आधी आपण तयार करून घेऊया। बॅटर बनवण्यासाठी इथे बेसन घ्यायचं आहे आपल्याला। तर सुरुवातीला मी 3 ते 4 चमचे घेते आहे, कारण 6 ब्रेडचे आपण छोटे छोटे पॅटीस बनवणार आहोत, तर आपल्याला बॅटर सुद्धा लागणार आहे। ते बघा इतपत, म्हणजे साधारण 1 वाटी भरून इथे आपण बेसन घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये घालूया आपण थोडीशी हळद, पाव चमचा, थोडासा ओवा सुद्धा पाव चमचाच घेतलेला आहे। कोथिंबीर घालायची आहे जराशी, चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर मंडळी इथे बॅटर तयार आहे। सुरुवातीला जो मेजरमेंट मी तुम्हाला दाखवलं, मिक्स करताना मला जाणवलं की बॅटर कमी होणार आहे, म्हणून जेवढं चण्याचे पीठ आधी घेतलं होतं तेवढंच पुन्हा मी त्याच्यामध्ये मिक्स करून क्वांटिटी वाढवली आहे आणि त्यानुसार
त्याच्यामध्ये थोडंसं हळद, थोडंसं मीठसुद्धा वाढवलं आहे. तर बघा मंडळी, याच प्रकारे आपल्याला असं बॅटर तयार करायचं आहे. बटाटा वडा म्हणा किंवा कांदे भजी, बटाटा भजी, त्यासाठी जे आपण जसं बॅटर तयार करतो सेम तसंच करायचं आहे बघा. आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तेवढीच, म्हणजे तशीच, खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही आहे. आता याच्यामध्ये तयार केलेले जे आपण ब्रेडचे पॅटीज आहेत, सँडविच आहे माझं म्हणणं, ते सँडविच डिप करून घेणार आहोत. तर यातलं एक आपण घेणार आहोत पीस. आता हे याच्यामध्ये डिप करून घेतोय. हे बघा, खूप हलक्या हाताने करायचं आहे कारण सँडविच आहे, ब्रेड वर खाली होण्याची शक्यता आहे. तर या प्रकारे पूर्णपणे बॅटरमध्ये डिप करा. दुसऱ्या फोकच्या मदतीने या प्रकारे उचलून डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं आहे. आता तेल कितपत गरम झालं ते आधी चेक करूया. येस, तेल गरम झालं आहे. आता एक एक करून याच्यामध्ये आपण सँडविच सोडूया. हे बघा, फोकच्या मदतीने फक्त या प्रकारे सोडायचं आहे. खूप सुरुवातीला जास्ती आपण घालणार नाही आहोत, फक्त 4 तळून घेणार आहोत कारण छोटी कढाई घेतली आहे नेहमीसारखी. तुम्हाला माहितीच आहे, छोटी कढाई घ्यायचं कारण म्हणजे जास्तीचं तेल रियूज करायला नको आहे, तेवढं तेल आपल्याला संपायचं असतं, म्हणून फक्त तेवढंच. बिलकुलही हलवू नका, काही करू नका, थोडा वेळ तसंच तळून होऊ द्या. ठीक आहे. साधारण 1 मिनिटानंतर या प्रकारे फक्त फिरून बघायचं आहे, म्हणजे खाली लागलंय नाही लागलंय हे याचा अंदाज आपल्याला मिळतो. आणि आत्ता आपण फ्लिप करून घेऊया. हे बघा, काय छान झालेत, मस्त. करपवायचे वगैरे नाही आहेत, खूप जास्ती रंग आपल्याला आणायचं नाही आहे. जसं पॅटीसचा रंग असतो, वडापावचा रंग असतो, म्हणजे वड्यांचा रंग असतो, इतपतच तळून घ्यायचे. फ्लिप केल्यानंतर हलकीशी दाबून घ्या. साधारण 1-2 मिनिटं आपल्याला तळून घ्यायचे आहेत. दोन मिनिटानंतर फ्लिप करून घ्या पुन्हा. हे बघा, परफेक्ट रंग आलेला आहे. थोडंसं साधारण 10 सेकंड आपण असं ठेवूया. इथून तुम्हाला दिसतच असेल बघा, हलका हलका रंग बदललाय आणि काय मस्त दिसतायत मंडळी बघा. 2 खाल्लं की पोट भरलं पाहिजे. तर मंडळी, इथे आपले पॅटीस झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया. काय मस्त दिसतायत बघा. तर मंडळी, इथे बघा, पॅटीस झालेले आहेत, काय छान दिसतायत. आणि याच प्रकारे बाकीचे पॅटीस सुद्धा आपण तळून घेऊया. पॅटीस झालेत कसे ते सुद्धा आपण बघूया. छानशी वरची कोटिंग आणि आतून कसे झालेत ते सुद्धा बघूया.
तर मंडळी, आय होप तुम्हाला आजची ही नाश्त्याची रेसिपी आवडली असेल. आता कधीही तुम्हाला भूक लागली तर बाहेर जायला नको. घरच्या घरी बाहेरपेक्षाही चविष्ट नाश्ता तुम्ही घरी बनवू शकता आणि ते सुद्धा एकदम कमी वेळामध्ये आणि मोजक्याच साहित्यात. तर नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.